मी प्राध्यापक डॉक्टर SP लवांडे, महाराष्ट्र प्राध्यापक महासमिती म्हणजेच MPUTO याचा सगळ्या अध्यक्ष आहे. गेले 4 वर्षापासून महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांची जाणीव झाली. खरं तर आज शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रश्न येत आहेत. त्यामध्येही अनुदानित शिक्षण क्षेत्रामधले प्रश्न वेगळे आहेत, विनाअनुदानित मधले वेगळे आहेत. अनुदानित महाविद्यालयातील प्रश्नांच्या संदर्भात संघटना काम करतेच आहे, परंतु नवीन प्रश्न काळाच्या ओघामध्ये समोर यायला लागले. NEP 2020 आल्यानंतर अनेक प्रश्न आता महाविद्यालयामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शिक्षक आणि संघटना यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. विना अनुदानित महाविद्यालयांच्या बाबतीत प्रश्न अत्यंत गंभीर आहे. कारण त्या ठिकाणी संस्थांचा जो कारभार चालू आहे तो अत्यंत एकेघोरपणे चालू आहे. काही अपवादात्मक संस्था महाविद्यालय चांगली चालू आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी असे दिसतंय की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन दिले जात नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना पदोन्नती दिली जात नाही आणि हा एक मोठा असंतोष सध्या पाहताय. त्या उलट काही महाविद्यालय तर असे आहे की त्या ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते आणि जे लोक आहेत त्यांच्यावरती कामाचा मोठा ताण करतात. काही संस्था तर महाराष्ट्रामध्ये अशा आहेत की वर्षापासून त्या ठिकाणच्या लोकांचे पगार झालेले आहेत. त्याविरोधात त्या संस्थेच्या समोर संघर्ष करत आहेत. अनेक वेळेस त्यांना कोर्टामध्ये जावं लागलेलं आहे, कोर्टामध्ये चालू आहे आणि त्यामुळे वेगळाच प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण राहिलेला दिसतो. या सगळ्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. विशेषतः विनाअनुदानित महाविद्यालयांच्या बाबत 2015 साली सरकारने एक विधेयक संमत केले. त्यांना वेतन नियामक प्राधिकरण तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेतन नियामक प्राधिकरणाच्या माध्यमातून या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न, कारण सरकार आज या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फीच्या स्वरूपात पैसे देतात. कारण SC, ST, FT, OBC, महिला यांची फी सरकार मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी असे निदर्शनास आलं की ती नियमितपणे मिळत नाही आणि तेच कारण त्या ठिकाणच्या लोकांचे ठरवले जातात. त्यासाठी वेतन नियामक प्राधिकरण तयार सरकारकडनं आलेले पैसे त्या वेतन प्राधिकरणाच्या आदेशानुसार प्राचार्याच्या अकाउंटला आणि त्या शिक्षकांनी वेतन जर नियमितपणे केले तर महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित महाविद्यालय, विशेषतः प्रोफेशनल कॉलेजेस, इंजिनिअरिंग, फार्मसी हे स्थिराव्याशिवाय राहणार नाही. आणि याबाबत जर सरकारने योग्य प्रकारचे भविष्य या वातावरण असं या ठिकाणी वाटते.